नारायण राणे यांनी कुणबी आणि मराठे वेगवेगळे आहेत या प्रश्नावर शंभूराज देसाई यांनी बगल देत आता हा प्रश्न निकाली निघालाय। जरांगे पाटील यांनी या मागण्या सरकारकडे केल्या होत्या, त्याचा सुधारित राजपत्र सरकारने काढले। जो काही अहवाल शिंदे समितीकडून प्राप्त होईल त्यावर फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून निर्णय घ्यायचा ठरला आहे। पूर्वीचे नारायण राणे हे आणि त्यांचे मत यामध्ये काही तफावत असेल तर सरकारचे प्रमुख 3 नेते आहेत ते नारायण राणे यांच्यासोबत चर्चा करतील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। आता प्रश्न निकाली निघाला मराठा आरक्षणचा। आता माननीय जरांगे पाटील साहेबांनी ज्या काय मागण्या शासनाकडे केल्या होत्या त्या बाबतीतला सुधारित GR सरकारनं, राजपत्र सरकारनं काढलं। जो काय अहवाल शिंदे समितीचा यायचा आहे तो प्राप्त करून फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात त्याच्यावर निर्णय घ्यायचं ठरलं। पूर्वीचं राणेसाहेबांचं मत आणि आत्ताचं राणेसाहेबांचं मत, समजा याच्यामध्ये काही तफावत असेल तर सरकारचे प्रमुख हे 3 जण आहेत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा, 3 जण राणेसाहेबांशी चर्चा करतील। पण सरकारमध्ये कुठेही विसंगती नाही। राज्य सरकार एका विचारानं हा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि सामंजस्यानं योग्य पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण केल्याबद्दल माननीय शिंदे साहेबांचं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन होते। स्वतः जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच हे शक्य झालं। त्यामुळे आता मराठा समाज समाधानी आहे आणि सुद्धा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा माननीय शिंदे साहेब सगळ्याच समाजाचे, केवळ मराठा समाजाचेच नाही, इतर समाजांची सुद्धा शिंदे साहेबांच्या सारखा, माननीय शिंदे साहेबांच्या सारखा सकारात्मक नेता राज्याचं नेतृत्व करत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही। जे अनेक वर्ष रखडलं होतं तो विषय जर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार योग्य पद्धतीने सोडवत असेल तर इतर बाबतीत सुद्धा माननीय शिंदे साहेब असेच योग्य निर्णय घेतील।